नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 15,000 रुपये महिन्याला इन्कम असणाऱ्या व्यक्तीचं प्लॅनिंग काय असायला पाहिजे. ओके, आपण थोडक्यात बघू. 15,000 रुपयेच कमवणारा माणूस समजा महिन्याला, जनरली भारतामध्ये जवळपास 10-15,000 20,000 कमवणारे जास्त लोक आहेत. तरी त्याच्या बजेटनुसार आपण एक प्लॅन बघू. ओके, 15,000 रुपये महिना इन्कम आहे असणाऱ्या काही व्यक्तीला, तर त्या व्यक्तीला जर समजा उदाहरणार्थ आपण 1,500 रुपये पेट्रोलचे धरू, प्रत्येकाकडे गाडी आहे, गाडीचा शौक आहे असल्यामुळे 1,500 रुपये पेट्रोलसाठी धरू, रूम भाडे 300 रुपये धरू, ओके 3,000 रुपये धरू, घर खर्च 4,000 रुपये धरू आपण महिन्याला. शिक्षणाचा खर्च जर असेल आपल्या मुलाबाळाचा तर त्याच्यासाठी 1,000 रुपये दर महिन्याला आपण साईडला ठेवून देऊ. ओके, हॉस्पिटलसाठी खर्च 1,500 रुपये आपण धरून चालू कधी दर महिन्याला समजा उदाहरणार्थ. आणि इतर खर्च जर समजा आपण 1,000 रुपये आणखीन एक मानून चालू. ओके, तरी पण याची टोटल जर बघितली तर फक्त 12,000 रुपये होते. टोटल 12,000 रुपये. आता याच्यातले राहिले किती? 3,000. 3,000 रुपयातून काय करू? इमर्जन्सीसाठी 1,000 रुपये हाताखाली आणखीन सिक्युरिटी घेऊन ठेवू. आता व्हायले किती? 13,000. 13,000 झाल्याच्या नंतर राहिले किती आपल्याला शिल्लक? 2,000 रुपये. फक्त 2,000 रुपयापासून आपण केवढा कॉर्पस तयार करू शकतो आपण हे आज बघणार आहोत. ओके, हे प्लॅनिंग अशी जर केली, समजा उदाहरणार्थ काय करायचंय, 500 रुपये आपण जर समजा निफ्टी 50 इंडेक्स मध्ये भारताच्या टॉप 50 कंपन्यांमध्ये जर टाकले तर उदाहरणार्थ आपण समजून चालू 14% रिटर्न आलं तर 25 वर्षासाठी जे टोटल इन्व्हेस्टमेंट असेल 2,000 रुपये. ओके, तर बघा इन्व्हेस्टमेंट किती व्हायली? फक्त 1,50,000 रुपये. त्याची टोटल अमाऊंट किती व्हायली? 13,63,000 रुपये. 13,63,000 रुपये मॅच्युरिटी व्हॅल्यू भेटायली आपल्याला. ओके, इन्व्हेस्टमेंट व्हायली किती? 1,50,000 रुपये. आणि हे 300 रुपये काय करू आपण? मिड कॅप मध्ये टाकू. मिड कॅप निफ्टी 50 इंडेक्स मध्ये. ओके, 16% रिटर्न जर आलं तर 90,000 रुपये इन्व्हेस्टमेंट व्हायली तुमची फक्त. आणि तिच्यात पण 11,89,000 रुपये आपण मॅच्युरिटी व्हॅल्यू आपण मिड कॅपची पण 300 रुपयाच्या हिशोबाने जरी दर महिन्याला टाकले तरी पण तेवढी अमाऊंट राहील. आणि 300 रुपये काय करू? स्मॉल कॅप निफ्टी 50 मध्ये टाकू. त्याचं रिटर्न जर समजा आपण धरून चालू 18-19%. ओके, तिच्यात पण काय करायला आपण 90,000 रुपयाचे इन्व्हेस्टमेंट करायला. त्याचे कॉर्पस व्हायला 300 रुपये दर प्रति महिना जरी टाकला आपण 25 वर्ष तर 21,24,000 रुपये एवढा कॉर्पस व्हायला. ओके, निफ्टी 50 इंडेक्स, मिड कॅप आणि स्मॉल कॅप. आणि हे जे 500 रुपये जे राहिलेत, आपण हे 2,000 रुपयातून 1,500 रुपयाचं बजेट सांगितलं. हे जे 500 रुपये टाकले तर आणखी हे एफडी मध्ये टाकून देऊ शकतो आपण उदाहरणार्थ. तर 6.5% रिटर्न ते फक्त ती पण अमाऊंट आपले जवळपास आपल्या 25 वर्षानंतर कॉर्पस बरं मुबलक प्रमाणात भेटून जातात. ओके, ती सेव्हिंग होऊन जाते. आणि बघा या टोटल जर बघितलं ना, मिड कॅप निफ्टी 50 आणि स्मॉल कॅप मध्ये जर असं डिवायजन करून 1,500 रुपयाचा जो कॉर्पस होतो 46,76,000 रुपये एवढा कॉर्पस तयार होऊ शकते. किती? 25 वर्षानंतर. आणि हे एफडीचे पैसे धरून टोटल बघा 50 लाख रुपये प्लस एवढा कॉर्पस आपण जवळजवळ तयार करू शकतो. जर समजा इन्व्हेस्टमेंट करायची असेल, बचत करायची असेल, 15,000 रुपये कमवणारा माणूस महिन्याला, त्या माणसाचा कॉर्पस तरी पण 5 लाख रुपये एवढा कॉर्पस तयार होऊ शकतो. आणि ते पुढचं आयुष्य त्याच्यानंतर जे पगार महिन्याला झालं त्याच्या बाळाच्या शिक्षणासाठी खर्च एवढे पैसे कामी येऊ शकतात. ओके, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.